NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। तळोद्यात 700 रुपयांची लाच घेताना खाजगी पंटरला ACBचा धक्का। शहादा नगरपालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह, निविदा प्रक्रियेपूर्वीच काम पूर्ण। विसरवाडी पोलिसांची अवैध दारू तस्करीला लगाम, 7,91,000चा मुद्देमाल जप्त। चाचा नेहरू बाल महोत्सव, बालकांच्या सुप्त गुणांना वाव। आता सविस्तर बातम्या। तळोदा तहसील कार्यालयात खाजगी पंटर 700 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला। जुवानी व सिंगसपूर शिवारातील शेतीच्या फेरफार नोंदणीसाठी तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर वारसदार म्हणून नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची परत देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। 8 जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी करून आरोपीने तडजोडीनंतर पंचांसमोर 700 रुपये स्वीकारल्याचे सिद्ध झाले। या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक नरेंद्र खैरनार व उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। जनतेने कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी निविदा प्रक्रियेसंदर्भात गंभीर प्रकार उघड झाला आहे। निविदा प्रक्रिया 8 जानेवारी 2025 रोजी पूर्ण होण्याआधीच संबंधित काम 100% पूर्ण केल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे। मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी या संदर्भात शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना निवेदन दिले। त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यात प्रमुख आरोप, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच काम कसे पूर्ण झाले, वर्क ऑर्डर न देता काम सुरू करण्यास कोण जबाबदार, ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देऊन इतरांना डावलल्याचा आरोप। मनसेने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे। आम्ही आज इथे शहादा नगरपालिकेमध्ये शहादा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 येथील महमूद भाई ते सियाक बिलीप यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याबाबत निविदा निघालेली आहे आणि त्या निविदाची मुदत 1 जानेवारीपासून ती प्रकाशित झालेली आहे असून ती 8 तारखेपर्यंत ती ओपन होणार आहे। परंतु असे असताना निविदा प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही। त्या पश्चात त्याच्या आधीच त्याच्या पूर्वपरवानगी न घेता 100% हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि ही टेंडर प्रक्रिया फक्त नावासाठी यांनी घेतलेली आहे। आम्ही याबाबत मुख्याधिकारी पिंजारी साहेबांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला उडवाउडवीचे उत्तरं दिलेले आहेत आणि या टेंडरबाबत ते संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालताना दिसत आहेत। या प्रकारात टेंडर प्रक्रियेमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच समोरच्या अधिकारी समोरच्यांना टेंडरमध्ये कोटेशन किती आहे, किती बिलोने गेला आहे, किती अमाऊंटने त्याला टेंडर मिळालेलं आहे याची पूर्ण खातर न करता डायरेक्ट काम करायला लावून दिलेलं आहे। 100% काम झालेलं आहे आणि आता फक्त बिलं काढण्यासाठी हे फक्त ऑफिशियल टेंडर प्रक्रिया राबवत आहेत आणि प्रशासनाला, शासनाला आणि सर्व जनसामान्यांना दिशाभूल करीत आहेत। आज इथे 2 ते 3 ठेकेदार साईड व्हिजिटसाठी गेले असताना त्यांना टाळण्यात आलं। त्यानंतर आम्हाला कळालं की इथे काहीतरी गडबड आहे, म्हणून इथे आम्ही पूर्णपणे चौकशी केली असता त्या जागेवरती गेले असता 100% काम पूर्ण झाल्याने हा फक्त फसवणूक करण्याच्या साजिशांनी केलेली आहे। हा गंभीर आरोप आम्ही CO साहेबांवरती आणि संपूर्ण टेंडर प्रक्रियेशी संबंधित असलेला बांधकाम विभाग आणि यांचे सर्व कर्मचाऱ्यांवरती करतो आहे आणि तुम्ही जर याच्यावरती कारवाई नाही केली तरी आम्ही मनसेच्या वतीने जन आंदोलन छेडू याची आपण लक्षात ठेवावी एवढी आपल्यास विनंती करतोय। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।
नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने गुजरातकडे अवैध दारू तस्करी करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करत 7,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत एकास अटक करण्यात आली असून तस्करांच्या हालचालींना आळा बसला आहे। पोलिसांनी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोरकारंजा गावाजवळ सापळा रचून बोलेरो मॅक्स पिकअप वाहनाची तपासणी केली। त्यामध्ये विदेशी दारू आणि बियरसह वाहन जप्त करण्यात आली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि LCBच्या पथकाने केली। या प्रकरणी प्रवीण नथू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सव 2024-25चे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते करण्यात आले। या महोत्सवाने बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच उपलब्ध करून दिला आहे। कार्यक्रमात मैदानी खेळ, चित्रकला, निबंध लेखन, हस्ताक्षर, बुद्धिबळ यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी उपस्थित बालकांना आत्मविश्वास वाढून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।